हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या रुपाली आर.पी. फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 38 इंच चेस्ट, प्रिन्स कट, ब्लाऊज पेपर कटिंग. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे पहा, मी पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी बघा नेहमीप्रमाणे बंद बाजू आपल्या साईडला, ओपन साईड फ्रंट साईडला अशा पद्धतीने हे मी पेपराची घडी घालून घेणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा, आता आपण छाती 38 आहे, त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण मेजर टेप 38 इंचावरती दुमडून पुन्हा एकदा दोनदा आपण दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे आपला छातीचा चौथा भाग निघू शकतो. तर छातीचा चौथा भाग आपण इथं काढलेला आहे बघा 9.5 इंचावरती. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपला छातीचा चौथा भाग आलेला आहे 9.5 इंच. ठीक आहे. त्या 9.5 इंचमध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन करत असतो, त्याच्यामुळे आपण इथं 11 इंचावरती आपली घडी टाकून घ्यायची. हे पहा, 11 इंचावरती मी अशा पद्धतीने खुणा करून घेते. ठीक आहे. आलं लक्षात. आणि इथं मी आता हे 11 इंचावरती जिथं खुणा गेली तिथं आपण अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं, म्हणजे ही आपली 11 इंचाची घडी आलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ब्लाऊज पीसवरती ठेवून देखील कटिंग करून घेऊ शकता, किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पीसवरती देखील कटिंग करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करत जा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते हक्काने मला कमेंट करून सांगत जा मैत्रिणींनो, म्हणजे मलाही व्हिडिओ बनवताना अजून बरं वाटेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे बघा, आता आपण इथं पूर्ण उंची टाकून घेणार आहोत. पूर्ण उंची आहे 13 अधिक 1 इंच. तर हे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक 1 इंच, 13 अधिक 1 इंच, अर्धा इंच आपला शोल्डरच्या ठिकाणी आणि अर्धा इंच आपला कमरेच्या साईडला शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणून 1 इंच आपला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि मग आपली तयार पूर्ण उंची ही 13 इंच येऊ शकते. ठीक आहे. तर आता आपण इथं बघा टाकणार आहोत शोल्डर. तर शोल्डर आहे आपली 10.5, म्हणजे 10.5च्या निम्मे आपले किती निघणार, 5.25. हे बघा अशा पद्धतीने आपण जर दुमडलं तर आपले निम्मी मिळू शकतात. तर 5.25 अधिक अर्धा इंच आपण शोल्डरच्या ठिकाणी टाकणार आहोत, कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे. त्याच्यानंतर आपण साईड शोल्डर घेतलेली आहे. साईड शोल्डर अधिक 1.25 इंच, साईड शोल्डर 2.5 आहे, अधिक 1.25 म्हणजेच 3.25 इंचावरती आपण अशा पद्धतीने साईड शोल्डर टाकून घेतलेली आहे. साईड शोल्डर म्हणजेच बाहीच्या टोकापासून गळ्याच्या टोकापर्यंत जे आपण अंतर घेतो त्याला साईड शोल्डर म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं टाकणार आहोत मुंडा आपण टाकणार आहोत 38 छातीसाठी बघा 5.25 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण खुणा केलेली आपण अशा पद्धतीने चौकट तयार करून घेणार आहोत मुंड्यासाठी. ठीक आहे. तरी पण अशा पद्धतीने आपण मुंडा देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपण गळारुंदी बघा अशा पद्धतीने आपली गळारुंदी आलेली आहे साधारण 2.25 इंचावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली जी गळा खोली असेल त्यानुसार आपण गळा उंची घेणार आहोत. तर गळा उंची आहे आपली 9.5 इंच. तर त्याच्यात एक अर्धा इंच आपण ॲड करून 10 इंचावरती अशा पद्धतीने आपण गळा उंची टाकून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरच्या ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे, त्याच्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. गळा उंची 9.5 अधिक अर्धा इंच म्हणजेच 10 इंचाची आपण गळा उंची टाकून घेतलेली आहे.
आणि इथून आपण कॉर्नरमध्ये 1 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेणार आणि त्याचा आपण शेप देऊन घेणार आहोत. हा मागील गळ्याचा शेप आहे आपला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघा आपण हेवी चेस्ट असल्यामुळे इथून आपण साधारण 1.5 इंचावरती आपला मुंड्याचा शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे. क्रॉसमध्ये 1.5 इंच घेऊन अशा पद्धतीने आपण क्रॉस रेषा आखून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर अजून अर्धा इंच आपण अशा पद्धतीने अर्धा इंच घेऊन आपण हा मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. आलं लक्षात? त्याच्यानंतर इथं बघा आपण कंबर टाकतोय, तर कंबर आहे 34 इंच, तर ते देखील आपण अशा पद्धतीने निम्मे करून घेणार आहोत. तर कंबरेचा चौथा भाग आलेला आहे 8.5 इंच. ठीक आहे, ठीक आहे. तर इथं पण आपण काय करणार आहोत, 8.5 अधिक 1 इंच आपण टक्ससाठी घेणार आहोत, कारण मागील भागासाठी आपण टक्स देणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आणि त्याच्या निम्मे अशा पद्धतीने आपण 8.5 अधिक 1 इंच 9.5 आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने निम्मे करून घ्यायचे त्याचे, आणि तो आपला टक्स पॉईंट येईल मागील भागाचा. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण अर्धा इंच हे टक्ससाठी सोडलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली पूर्ण उंची आहे 13 इंच, त्याच्यासाठी आपला साधारण 4 इंचाचा आपला टक्स उंची घेणार आहोत. हे बघा, तर इथं बघा पुन्हा एकदा दाखवते. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण खुणा करून घेतले. त्याच्यानंतर आता आपण कटिंग बघून घेऊयात आणि याच्यानंतर आपण पुढील भाग कटिंग बघूयात. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्याच्यानंतर बघा दुसऱ्या पेपरवरती आपण तो पार्ट ड्रॉ करून घेणार आहोत, म्हणजेच आपला पुढील भागाचा आपण कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपण हा पार्ट आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि याच्यानंतर इथे बघा गळारुंदी देखील आपण खुणा करून घेतलेली आहे. इथून आपण पुन्हा चेक करून बघूया. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली जी मागील गळारुंदी होती तीच आपली इथून आपण टाकायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इतर पुढील साईडला तर हे पहा इथं आपण पुढील गळा टाकून घेणार आहोत. तर पुढील गळा आहे 4 इंच अधिक अर्धा इंच करून आपण 4.5 इंचावरती पुढील गळा टाकून घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपण 1 इंचावरती कॉर्नरमध्ये रेषा देऊन शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघा मुंड्याचा आपण अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे पुढील भागासाठी. ठीक आहे, तर हे पहा अशा पद्धतीने आपण पुढील भागासाठी लाईन ड्रॉ करून घेतली मुंड्याच्या शेपसाठी. त्याच्यानंतर इथं आपण 1.5 इंचावरती पुढील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत.
त्याच्यानंतर इथं बघा आपण अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण आपण तिथं बेल्ट करणार आहोत योगपट्टीसाठी. ठीक आहे. पूर्ण उंची अधिक 1 इंच आपण ऑलरेडी घेतलेलं होतं, त्याच्यात आपण अजून अर्धा इंच म्हणजेच पूर्ण उंची अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा. ठीक आहे. अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि इथून आपण आता 2.5 इंचावरती आपण योगपट्टीसाठी ज्या पद्धतीने आपण कटोरीसाठी टाकत असतो त्याच्यासारखं आपण इथं देखील 2.5 इंच योगपट्टीसाठी आपण टाकून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मी खुणा करून घेते आणि त्याच्यानंतर ही आपण सरळ रेषा आखून घ्यायची. त्याच्यानंतर इथं आपण 1/2 इंच अशा पद्धतीने योगपट्टीचा आपण शेप देऊन घेणार आहोत. 1/2 इंचावरती घेऊन आपण अशा पद्धतीने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर इथं आपण 38 चेस्टसाठी म्हणून 4 इंचावरती खुणा करून घेतलेली आहे. आणि इथून आपण वरती टक्स पॉईंट घेणार आहोत. टक्स पॉईंट 9.5 वरती घेतलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे बघा 9.5 इंचावरती आपण टक्स पॉईंट देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपण साधारण 2 इंच आपण पुढील टक्ससाठी घेतलेला आहे आणि इथून आपण 1.5 इंचावरती बघा अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेणार आहोत. आता हे बघा अशा पद्धतीने आपला किती छान शेप आलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्या दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण शिलाईमध्ये आपलं अर्धा इंच ज्या पद्धतीने आपण कटोरीसाठी घेतो त्याच्या पद्धतीने त्याच्यासाठी म्हणून आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ठीक आहे. आणि इथून आपण जेवढं अंतर घेतो तेवढंच अंतर आपण पुढे अजून वाढवायचं आहे, कारण ते आपल्या स्टिचिंगमध्ये जाणार आहे म्हणून. हे बघा आपण इथं तर हे पहा आपण इथं वाढवलेलं आहे 2 इंच. पुढे आपली शिलाई मार्जिन 1.5 इंच. बघा अशा पद्धतीने आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आणि इथं आपला तो स्टिचिंगमध्ये जाणार आहे भाग. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण इथं वाढवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण ते ड्रॉ करून घेऊयात. तर ते बघा आपण कटिंग करून घेतलेली आहे. पुढील मुंड्याचा शेप आपण कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि इथून आपण अर्धा इंच दोन्ही साईडला स्टिचिंगसाठी सोडणार आहोत व त्याच्यासाठी मी खुणा करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
ज्या पद्धतीने आपण कटोरीसाठी अर्धा इंच सोडत असतो शिलाईसाठी, त्याच्यासाठी तसं आपण इथं पण अर्धा इंच शिलाईसाठी सोडणार आहोत. बघा अशा पद्धतीने